मंडळी 6:52 वेळ आणि या वेळेला देशाची राजधानी असणाऱ्या दिल्लीच्या लाल किल्ल्याच्या समोर असणाऱ्या मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर 1च्या समोर एक धाडकन मोठा स्फोट झाला आणि अख्खी दिल्ली हादरली. जशी ही घटना घडली तशी माध्यमांमध्ये ह्या घटनांच्या बातम्या वेगाने यायला लागल्या आणि जवळपास आत्तापर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार, काही माध्यमांमध्ये येत असलेल्या आकडेवारीनुसार 10 मृत्यू आणि 30च्या वर लोक जखमी झाले असल्याची माहिती आता समोर येत आहे. एकूणच गेल्या काही 3 दिवसांमध्ये ज्या पद्धतीनं घटना घडत आहेत, ज्या पद्धतीनं सुरक्षा यंत्रणांचं कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे, त्या पार्श्वभूमीवर हा हल्ला म्हणावा की नेमकं काय म्हणावं, हा घातपात आहे, काय नेमकं घडलं दिल्लीमध्ये, सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. नेमकं दिल्लीमध्ये 6:52 काय घडलं, आत्तापर्यंतच्या नेमक्या काय काय अपडेट्स आहेत, व्हिडिओ संपूर्ण पहा. नमस्कार, मी कुणाल पाटील आणि तुम्ही पाहताय नेमका मुद्दा काय. मंडळी, संध्याकाळी 6:52 दिल्लीच्या लाल किल्ल्यासमोरून एक वाहन चाललेलं होतं. एक 4 व्हीलर निघालेली होती आणि त्या 4 व्हीलर अचानक थांबली, तिच्या हेडलाईट्स क्लोज झाल्या आणि त्यानंतर अचानक या गाडीमध्ये मोठा स्फोट झाला. जेव्हा हा स्फोट झाला तेव्हा त्या गाडीमध्ये काही प्रवासी देखील बसलेले होते. विशेष बाब सांगायची गोष्ट म्हणजे ह्या गाडीचा आसपास जी वाहनं आहेत, जवळपास 8 वाहनं आणि 2-3 रिक्षा या स्फोटामध्ये जळून खाक झाल्यात. इतका मोठा हा स्फोट होता. आता प्रथमदर्शनी हा स्फोट, जर इतर गोष्टींचा आपण असं एक पकडलं की हा स्फोट वेगळा कशाचा तरी आहे, तर तो त्या गाडीपुरताच मर्यादित राहिला असता. पण हा स्फोट इतका मोठा होता की जवळपास 8 गाड्या त्या मूळ गाडीपासून साधारण 50 ते 60 मीटर अंतरावर जेवढं काही होतं ते सगळं जळून खाक झालं. त्यानंतर ही घटना घडल्यानंतर आसपासची जी काही मंडळी होती, कारण जनरली बघायला गेलं तर लाल किल्ला जिथं दरवर्षी 15 ऑगस्टला ध्वजारोहण होतं, 15 जानेवारीला ध्वजारोहण होतं, देशाचे पंतप्रधान तिथे उपस्थित असतात आणि पर्यटनाच्या दृष्टीने सुद्धा अनेक पर्यटक इथे येत असतात. त्यामुळं एक प्रकारे गजबज असणारा हा संपूर्ण एरिया आणि प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी या ठिकाणी असते, पर्यटकांची असते, लोकल जे आहेत त्यांची सुद्धा या ठिकाणी गर्दी असते. आणि अशा गर्दीच्या ठिकाणी 7 वाजताची वेळ आहे, विचार करा. म्हणजे ज्या वेळेला खऱ्या अर्थानं रहदारी असते, ज्या वेळेला एक पीक आवर्स आपण म्हणतो, त्या पीक आवर्स अशा वेळेला असा स्फोट घडतो. आणि या स्फोटामध्ये आत्ता आलेल्या बातमीनुसार जे मेडिकल ऑफिसर आहेत, ते डॉक्टर्स आहेत, जे माध्यमांना प्रतिक्रिया देत आहेत, त्यांच्याकडून असं समजते की जवळपास 50च्या वर मृत्यू ह्या घटनेमध्ये झालेले आहेत. आता प्राथमिक जी काही आपल्याला माहिती मिळालेली आहे त्यानुसार साधारण या घटनास्थळी जी आहे ही घटना घडल्यानंतर एक 15 मिनिटातच अग्निशमन दल आलं सगळ्यात पहिल्यांदा. त्यानंतर दिल्ली पोलीस या ठिकाणी आले, NSG आलं, फॉरेन्सिकची टीम आली आणि अशा अनेक टीम्स या ठिकाणी दाखल झाल्यात. त्यांनी तिथले काही सॅम्पल्स घेतले. जखमी आणि मृत्यू ज्यांचा झालेला आहे त्या सर्वांना रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं आहे. दिल्लीच्या एम्स रुग्णालयात या सगळ्यांवर आत्ता जे जखमी आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पुढचा मुद्दा हा सांगायचा आहे की ही घटना झाल्या दिल्ली पोलिसांनी दिल्लीला पूर्ण हाय अलर्ट मोडवर ठेवलेला आहे. सर्वांना हाय अलर्टवर राहण्यास सांगितलेलं आहे. प्रशासकीय यंत्रणा असेल, नागरिक असतील, ह्या सर्वांनाच हाय अलर्ट मोडवर राहायला सांगण्यात आलेलं आहे. फक्त दिल्लीच नव्हे तर मुंबई आणि पुणे, महाराष्ट्रातली जी वर्दळीची शहरं आहे, त्या जिथं यापूर्वी हल्ले झालेले आहेत, अशा मुंबई आणि पुणे या ठिकाणी सुद्धा आता मोठ्या प्रमाणावर पोलीस यंत्रणा, फोर्स फाटा तैनात करण्यात आलेला आहे. मुंबईच्या CSMT रेल्वे स्टेशनवर सुद्धा आता पोलीस तैनात आहेत. त्यांनी सुद्धा प्रवाशांच्या बॅगा चेक करायला सुरुवात केली आहे. बॉम्ब स्क्वॉड असेल किंवा श्वान पथक जे आहे ते या ठिकाणी आलेलं आहे. आता जर आपण दिल्लीची घटना बघितली तर यामध्ये जवळपास 8 वाहनं जी आहेत ती पूर्णपणे जळून खाक झालेली आहेत. 2 रिक्षा ज्या आहेत त्या पूर्णपणे जळून खाक झाल्या आहेत आणि त्यामध्ये असणारे हे सर्व प्रवासी आता प्रत्यक्षदर्शींनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. काही जणांचं असं म्हणणं आहे की जेव्हा ही घटना घडली त्यानंतर, त्या घटनेनंतर अनेक मृतदेह त्यांना पडलेले त्या ठिकाणी दिसले. कोणाचा हात होता, कोणाचा जबडा होता, तर कोणाचं काय, अगदी छिन्न विच्छिन्न अवस्थेत, रक्तबंबाळ अवस्थेमध्ये हे मृतदेह पाहण्यात आले. काही जखमींना तातडीनं रुग्णालयांमध्ये हलवण्यात आलं. पण त्या घटना घडल्यानंतर दिल्ली पोलिसांची टीम त्या ठिकाणी लगेच आली. त्यांनी CCTV फुटेज चेक करायला सुरुवात केली आणि हे CCTV फुटेज चेक केल्यानंतर आत्ता जी सूत्रांकडून, काही पत्रकारांकडून आपल्यापाशी जी माहिती पोचतीये त्यानुसार एका संशयिताला सुद्धा आता ताब्यात घेण्यात आलं आहे. आता ही जर घटना बघितली तर या घटनेला कुठंतरी गेल्या 3 दिवसांची पार्श्वभूमी आहे असं बोललं जात आहे.
काही जे तज्ज्ञ आहेत ते असं सांगतायत की काही दिवसांपूर्वीच मंडळी ह्या दिल्लीपासून जवळ असणाऱ्या फरीदाबाद येथून एकूण 20 किलो स्फोटके जप्त करण्यात आली होती. मेडिकल कॉलेजमधून डॉक्टर मुकादम मिल, डॉक्टर आदिल अशी काही त्या डॉक्टरांची नावं आहेत. आणि दहशतवाद विरोधी पथकानं जे आहे हा एक जे मॉड्यूल आहे त्यांचं आंतरराष्ट्रीय दहशतवाद असं ते उद्ध्वस्त करून लावलेलं होतं. ही जी लोकं आहेत ती जे शेख मोहम्मद त्याचबरोबर अन्सार मजबूत उल हिंद या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याची सुद्धा माहिती आलेली होती. आणि ही कारवाई देखील मंडळी आज घडलेली आहे. काही दिवसांपूर्वीच जम्मू काश्मीरच्या श्रीनगरमध्ये जैश ए मोहम्मदचे पोस्टर्स पडलेले होते आणि त्या पोस्टर्समध्ये खुलेआमपणे सुरक्षा यंत्रणांना धमक्या देण्यात आलेल्या होत्या. आणि त्यामध्ये खुलेआम धमक्या देण्यात आलेल्या होत्या की आम्ही कुठे हल्ले करू अशा पद्धतीच्या आशयाची पोस्टर्स जे आहेत ते श्रीनगरमध्ये सापडलेले होते. त्यामुळं सुरक्षा यंत्रणांना अलर्ट मोडवर राहायला सांगितलेलं होतं. त्या दृष्टीने आपले जे आर्म्ड फोर्सेस आहेत त्यांनी सुद्धा कोम्बिंग ऑपरेशन जे आहे ते श्रीनगर आणि दिल्ली त्याचबरोबर ह्या पंजाब प्रांतामध्ये सुरू केलेलं होतं. अलर्ट मोडवर होती ती गुप्तचर यंत्रणा होती, पण तरीसुद्धा दिल्लीमध्ये हा भला मोठा मंडळी स्फोट घडलेला आहे. ज्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे त्यापासून दिल्लीचं जे फेमस चांदनी चौक मार्केट, चांदनी मार्केट आहे ते काही अंतरावरच आहे. त्यामुळं आता एक पद्धतीनं आता थोडंसं अलर्ट मोडवर राहायला सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे. सुरक्षा यंत्रणांनी दिल्ली, मुंबई, पुणे जी महत्त्वाची शहरं आहेत तिथल्या लोकांना अलर्ट मोडवर राहायला लावलेलं आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळायला लावलेलं आहे. आता लवकरच ह्या घटनेच्या मागे नक्की कोण आहे, कोणी हा बॉम्बस्फोट घडवून आणलेला आहे त्याबद्दलची अधिकृत माहिती मिळेलच. याबाबत दिल्ली पोलिसांचे जे आयुक्त आहेत त्यांनी माध्यमांना माहिती दिलेली आहे की अजून तरी आम्ही या गोष्टींचा अभ्यास करत आहोत. फॉरेन्सिक टीमने सर्व माहिती गोळा केलेली आहे आणि नेमका कोणाचा हात आहे हे मात्र समजलेलं नाही आहे. देशाचे आणि दिल्लीचे जे गृहमंत्री आहेत, कारण हा केंद्रशासित प्रदेश आहे त्यामुळं ह्या दिल्लीची जी कायदा सुव्यवस्था आहे त्याची जबाबदारी जी आहे ती देशाच्या गृहमंत्र्यांवर आहे. आणि अमित शहा यांनी स्वतः दिल्ली पोलिसांचे जे आयुक्त आहेत त्यांना संपर्क करून याबाबत विचारपूस केलेली आहे. नरेंद्र मोदी यांनी सुद्धा, पंतप्रधान यांनी सुद्धा अमित शहा यांना फोन करून याबाबत भेट घेतलेली आहे. आता पोलिसांच्या दिलेल्या माहितीनुसार अजून ह्या गोष्टीचं आकलन झालेलं नाहीये. अजून ह्या गोष्टी काय घडलेल्या आहेत, नेमका कोण आहे, हा घातपात आहे, दहशतवादी हल्ला आहे, या संदर्भातल्या अपडेट्स आपल्याला कदाचित मला वाटते उद्यापर्यंत कळतील. कारण घटना होऊन जवळपास 3 तास गेलेले आहेत आणि एका संशयिताला सुद्धा ताब्यात घेण्यात आलेलं आहे. पण या घटनेसंदर्भातल्या कॉमेंट्स ज्या आहेत त्या आपण घेत राहूयात, तुर्तास थांबवाव्यात. आणि नेमका मुद्दा कायच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या ह्या घटनेच्या ज्या काही